पाटील मी सांगू का वर्ल्ड वॉर 3 सुरू झालेला आहे. ओके. होऊ शकतं का नाही ऑलरेडी सुरू झालेलं आहे. भारताला इंटरनली आपण ब्लीड करायचं आहे. 1000 कट्स ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. पंजाबमध्ये इन्सर्जन्सी सुरू केली त्यांनी, नंतर काश्मीरमध्ये जे अलगावाचा उठाव केला, काश्मीर पंडितांना पोळून टाकलेलं धर्माच्या नावाखाली, परत पंजाबमध्ये खालिस्तान मुवमेंट केलं धर्माच्या नावाखाली. बांगलादेशी आणि रोहिंग्या इंडियामध्ये का बसवत आहेत? इथून डेमोग्राफी चेंज करायचं, त्यांना पॉलिटिकली आत जे नकली नोटा आपण बंद केल्या, परत नकली नोटा सुरू झाल्या. काल परवाच न्यूज आली. स्लीपर सेल्स आहेत भारतामध्ये त्यांचे, जेव्हा ते ॲक्टिवेट करतात तेव्हाच ते काम करतात. प्रत्येक कंट्री कुठेही तुम्हाला दुसऱ्या देशासोबत तुम्हाला जेव्हा ट्रेड करत असतं, व्यापार करत असतो, तुम्ही ते पैसे डॉलरमध्ये कन्वर्ट करता, मग ते डॉलरमधून त्या कंट्रीमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे डॉलर ऑलवेज स्ट्रॉंग राहणार आहे. आणि 89मध्ये रशियाचे तुकडे झाले. ते कोण केले? ते अमेरिकनने इंटरनली घुसून त्यात त्यांची इकॉनॉमी त्यांना वीक केलं. त्यानंतर अमेरिका एकटाच सुपर पॉवर होता जे. पण तुम्हाला काय वाटतं की ही जी अमेरिकेची दादागिरी आहे ती कंटिन्यू अशीच चालत राहील की याला कुठेतरी धक्का बसेल इथे पुढे? आता नवीन एक मिसाईल तुम्ही ऐकलं, ब्रह्मोस. ब्रह्मोस मिसाईल्स विच आर सुपरसॉनिक. बॉर्डरवरती तर आपण लढतो आहे, पण आतलं इंटरनल सिक्युरिटीची जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण आजपर्यंत जेवढेही पॉडकास्ट केलेले आहेत त्यापेक्षा सगळ्यात धमाकेदार असणार आहेत. कारण आज आपले जे गेस्ट आहेत ते, आजपर्यंत आपण अनेक गेस्टला बोलवलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की आजचे जे सर आहेत त्यांचं योगदान आधीच्या सगळ्या गेस्टपेक्षा खूप जास्त आहे. कारण त्यांचं जे योगदान आहे ते आपल्या देशासाठी आहे. त्यांचं नाव आहे कर्नल सचिन रांदळे सर. तर सरांना बॅक टू बॅक शौर्य पदक मिळालेलं आहे आणि सेनापती अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने जवळपास 20 पेक्षा जास्त आतंकवाद्यांचा खात्मा केलेला आहे. आणि वेगवेगळ्या जे सिक्रेट ऑपरेशन्स असतात ते त्यांनी काश्मीरमध्ये आणि त्या सगळ्या एरियामध्ये परफॉर्म केलेले आहेत. आणि आज आपण त्यांच्या सरांसोबत एक खास दमदार पॉडकास्ट करणार आहोत. तर आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर जय हिंद सर. जय हिंद. येस पाटील सर, आज खरंच खूप भारी वाटतंय. कारण मी जसं ऑडियन्सला सांगितलं की आजपर्यंत 200 पेक्षा जास्त आपले पॉडकास्ट झालेले आहेत, पण आज जेवढं भारी मला वाटतंय ना, कारण तुमच्यासारखी ग्रेट व्यक्ती आज आमच्या शो वरती आलेली आहे. तर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात म्हणून. धन्यवाद अँड जय हिंद टू यू अँड युअर टीम. मी पण फार खुश आहे माझे जे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. अँड पाटील, यू आर डुइंग अ गुड जॉब. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या फील्डचे मुलं आणि व्यक्ती बोलवतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही अनुभव साझा करून घेऊन तुमच्या ऑडियन्सला तुम्ही देताय. एक छान काम तुम्ही करताय. कीप इट अप. थँक्यू सो मच सर. सर, आपण ग्राउंड लेवल तिथं बोलूयात, परंतु मला असं वाटतं की थोडंसं आज ना इंटरनॅशनल लेवलवरती आपण बोलूयात. कारण काय झालं ना की इंटरनॅशनल लेवलला खूप असं साशंकतेचं वातावरण झालेलं आहे. लोकांना कळत नाहीये. सारखं न्यूजमध्ये येतंय की आता लवकरच वर्ल्ड वॉर 3 होणार आहे आणि जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललेली आहे. तर या सगळ्या गोष्टींची रियालिटी आज मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे की खरंच वर्ल्ड वॉर 3 होऊ शकतं का? पाटील मी सांगू का वर्ल्ड वॉर 3 सुरू झालेला आहे. ओके. होऊ शकतं का नाही ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता जे पण ॲक्शन्स जे ट्रम्प सरकार घेतं आहे, USA, रशिया, तुमचे आता तुम्ही पहा ना, मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही पाहताय की युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांचं युद्ध चालूच आहे. आत्ता आपलंच एक छोटंसं ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, है ना सर. अमेरिकाचं आता रिसेंटली एक ऑपरेशन त्यांनी केलं होतं, त्याला म्हणतात की ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व. त्यांनी व्हेनेझुएलामध्ये जाऊन त्यांच्या प्रेसिडेंटलाच उचलून अमेरिकेत आणलं. ते ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. चायना आणि तैवानचं तुम्ही वगैरे पाहताय तर हे गरमागरमी त्यांची चालूच आहे, है ना. चायना कधी अटॅक करेल तैवानवरती हे सगळ्यांचं धुकधुक लागू आहे. जपान आणि चायनाचं चालू आहे.
हे फ्लॅश पॉईंट सगळीकडे आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही आता जस्ट पाहिला की इराण, USA, इराण आणि इस्रायलचं मागे मिसाईल अटॅक झालेत. तर ऑलरेडी वी आर इन टू थर्ड वर्ल्ड वॉर आहे. माझ्या तर अभ्यासानुसार आणि माझ्या विश्लेषणानुसार मला वाटतं की आपण थर्ड वर्ल्ड वॉरमध्ये आहे सध्या. पण इट इज नॉट क्लासिकल. तसं World War I, World War II जसं झालं तसं क्लासिकल नाही आहे की 2 गट बनतील आणि प्रॉपर ऑपरेशन्स होतील, असं नाही आहे. चकमकी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जगामध्ये हे छोटे मोठे युद्ध चालू आहेत आणि हे स्वरूप हळूहळू वाढणार आहे. आणि यांना मेजर रिझन्स काय असतील बरं, की कशामुळे रिझन्स कुठलंही युद्ध का होतं तुला काय वाटतं? काहीतरी एखाद्याला काहीतरी प्रॉफिट पाहिजे येस येस, प्रॉफिट नाही. आय पुट इट इन अ करेक्ट पर्स्पेक्टिव्ह. वॉर इज ऑलवेज देअर अँड इट विल रिमेन. ठीक आहे, युद्ध राहणारच आहे. थोडंसं मी बॅकग्राऊंड देतो तुला, इतिहास थोडंसं. World War I, World War II च्या अगोदरचा इतिहास घेऊया आपण. लहान असताना ऐकायचो की सिकंदर आला भारतामध्ये, त्यांनी पोरसला हरवलं आणि गेला परत. नंतर मोहम्मद गौरी आला, परत त्यांनी भारतावरती चढाई केली आणि परत इथं आला. तर हे जे युद्ध जे आहे हे कायम राहणार आहे. ऑलवेज वॉर इज गोइंग टू बी देअर. पण तुम्ही किती तयार आहात लढाईसाठी हे फार महत्वाचं आहे. जग म्हणलं की लढाई असणार आहे. लढाई कशामुळे होते? मेन आहे रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे त्यामध्ये तुमची जमीन कब्जा करणे. तुम्हाला आजचे जे रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे काय आहेत? ऑइल, तुमच्याकडे फ्युल्स आहेत, रेअर अर्थ मटेरियल आहेत, हे त्याच्यावरती. आणि दुसरं इश्यू आहे महत्वाचं पॉईंट, तुमचं जे होतं युद्ध, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस, विचारधारा. छत्रपती शिवाजी महाराजची विचारधारा वेगळी होती. त्यांना स्वराज्य हिंदी बनवायचं होतं कारण की आक्रांत आपल्यावर आले होते आणि त्यांनी त्यांची विचारधारा आपल्यावर थोपायचा प्रयत्न करत होते आणि ते लोकांना कन्वर्ट करायचा प्रयत्न करत होते. ते विचारधारावरती युद्ध होतं. ठीक आहे, तर 2 मुख्य कारण, रिसोर्सेस आणि विचारधारा, आयडिओलॉजी. आणि कशासाठी पाहिजे असते? तुम्हाला पॉवरमध्ये येण्यासाठी. बिकॉज यू वॉन्ट टू बी इन द पॉवर. पॉवरमध्ये येण्यासाठी तुम्ही हे 2 गोष्टीसाठी तुम्ही लढता. तो दॅट इज द रिझन, बेसिक रिझन की तुम्ही युद्ध का करता, युद्ध का होतं. आणि World War I मध्ये आणि II मध्ये तुम्ही पाहता तर तिथे पण 2 हे पडले होते, ॲक्सिस पॉवर आणि अलाइड पॉवर, है ना. तसं World War I, World War II झालेलं आहे. आज पण तेच चालेल. World War I आणि World War II झाल्यानंतर आपल्याकडे 2 ब्लॉक पडले, कोल्ड वॉर सुरू झाली. एक USAच्या हाताखाली ब्लॉक झाला आणि एक रशियन. त्यावेळी USAच्या त्यांनी एक ब्लॉक बनवला, वॉर्सॉ पॅक्ट, कम्युनिस्ट ब्लॉक. ते कम्युनिस्ट कंट्रीज होते आणि ते विचारधारा वेगळी होती. सोशलिस्ट विचारधारा, कम्युनिस्ट विचारधारा आणि ही कॅपिटलिस्ट म्हणजे डेमोक्रेटिक विचारधारा जो अमेरिकेच्या अंडर बनली, ती होती नॅटो, जी आज पण नॅटो आतापर्यंत आहे आणि ते पण आता खाऊ क्रॅक यायला लागलेत. तर हे 2 विचारधारा बनले आणि त्या विचारधारेमुळं जगावरती सगळीकडं छोटे मोठे युद्ध झाले. 1950च्या ह्याच्यामध्ये कोरियन वॉर झाला. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया. नॉर्थ कोरियाला सपोर्ट करत होते चायना आणि USSR आणि साऊथ कोरियाला सपोर्ट करत होती अमेरिका, ब्रिटन. तो तिथे त्याच्यामुळे युद्ध झाला. परत व्हिएतनाममध्ये युद्ध झाला. नॉर्थ व्हिएतनाम, साऊथ व्हिएतनाम. नॉर्थ व्हिएतनाम सपोर्ट करत होते USSR, चायना आणि साऊथ व्हिएतनामला सपोर्ट करत होते अमेरिका, आणि ब्रिटन आणि फ्रान्स. तो हे इज गोइंग टू बी देअर. हे विचारधारेवरती झालं. आणि नंतर रिसोर्सेस. इराक वॉर झाला, अमेरिकेने इराकवरती अटॅक केला 2003ला आणि 92ला पण. ते सांगितलं होतं की बाबा इथं रिसोर्ससाठी केलं होतं. त्यांनी तेलचे जितके पण खजिने तिथं आहेत त्यांच्यावरती कब्जा करणं, त्यांच्यावरती त्यांचं वर्चस्व राहणं. आणि इराकचा काय झाला होता की अमेरिकन हेजेमनीला तो चॅलेंज करत होता सद्दाम हुसेन. की डॉलर जे आहे की नाही, डॉलरमध्ये सगळं जे आता तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये जितकं पण पेट्रोल किंवा काही जे व्यवहार होतं किंवा ट्रेड होतं सगळं डॉलरमध्ये होतं. तर एव्हरी टाइम प्रत्येक कंट्री कुठेही तुम्हाला दुसऱ्या देशासोबत तुम्हाला जेव्हा ट्रेड करत असतं, व्यापार करत असतो, तुम्ही ती पैसे डॉलरमध्ये कन्वर्ट करता, मग ते डॉलरमधून त्या कंट्रीमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे डॉलर ऑलवेज स्ट्रॉंग राहणार आहे. कुठलाही पैसा आला की डॉलरमध्ये जाणार आहे, परत त्या कंट्रीमध्ये जाणार आहे. तर डॉलरच्या
स्वरूप जे आहे त्याला कमी करण्यासाठी सद्दाम हुसेन चॅलेंज केले होते, गदाफीने चॅलेंज केला होता. जेव्हा पण डॉलर त्यांनी चॅलेंज केलं तिथे सत्ता बदललेली आहे. हो. आणि आता सुद्धा. पण सर आधीच्या वेळेस आपण ज्यावेळेस बघतो समजा वर्ल्ड वॉर 1 असेल 2 असेल त्यावेळेस अमेरिकेची जी पोझिशन होती मार्केट म्हणजे ओव्हरऑल कंट्रीजमध्ये ती खूप जास्त होती. पण आता जर पाहिलं त्या मानाने तर बाकीचे देश त्याला चॅलेंज करताना दिसत आहेत. हो यू आर राईट. वर्ल्ड वॉर 2 नंतर जेव्हा 2 ब्लॉक बनले तर 2 सुपर पॉवर होते, एक तर USSR रशिया आणि एक अमेरिका. तर 79 to 89 आणि 89 मध्ये रशियाचे तुकडे झाले. ते कोण केले? ते अमेरिकनने इंटरनली घुसून त्यात त्यांची इकॉनॉमिक त्यांना वीक केलं आणि त्यांचे देशाचे छोटे छोटे तुकडे झाले. ठीक आहे, बाल्कनायझेशन छोटे छोटे त्यांना केलं. त्यानंतर अमेरिका एकटाच सुपर पॉवर होता जे जगामध्ये जो पाहिजे तसं त्यांनी 1990 मध्ये अटॅक केलं इराकवरती, नंतर परत इराकवरती 2003 मध्ये केलं. तर कशामुळं? कारण की सुपर पॉवर एकटाच होता, त्याला चॅलेंज करायला कोणी नव्हतं. पण हळूहळू आता हे मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये चायनाचा राईज झालेला आहे. चायनाने फार स्मार्टली न इन्व्हॉल्व्ह होता, तो कम्युनिस्ट ब्लॉक आहे, त्यांनी आपली स्वतःची ग्रोथ डेव्हलपमेंट करून इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनला. तो सगळे मॅन्युफॅक्चरिंग जे गोष्टी होत्या त्यांनी आपल्याकडे डेव्हलप केली. त्यांनी 20 ते 25 वर्षामध्ये आज जगाचा नंबर 2 आहे तो चायना. त्यामुळे चायनाचा राईज झाला. रशिया परत रिवाईव्ह करायला लागला, अंडर पुटिन परत रिवाईव्ह करायला लागला आणि ही इज ट्राईंग टू कम अप अगेन. रशिया सोडणार नाही ना, कारण की तो तुटलेला आहे. तो परत त्यांनी मग क्रिमिया म्हणून कॅप्चर केलं, परत युक्रेनवरती अटॅक केलं, तिथे जागा कब्जा केलेली आहे. तर रशिया वीक झाल्यामुळं अमेरिका स्ट्रॉंग होता, पण चायना परत वरती आले आणि इंडिया ह्यामधला आपला ग्लोबल वन ऑफ द रिजनल पॉवर हळूहळू यायला लागला आहे आपण वर. आणि आपण आज नंबर 4 वरती आहे इन दी टर्म्स ऑफ वर्ल्ड्स इकॉनॉमी ॲज वेल ॲज मिलिटरी ऑल्सो. तर हे 3-4 प्लेयर्स वरती आलेत आणि आज युनिपोलर वर्ल्ड नाही आहे. आता वर्ल्ड झाले मल्टीपोलर वर्ल्ड झालेलं आहे. त्यामुळं अमेरिकेचं जे वर्चस्व आहे ते कमी व्हायला लागलंय, चॅलेंज व्हायला लागलंय. तो स्वतःच अमेरिका नाटोला सुद्धा चॅलेंज करायला लागलाय. जो आता तुम्ही पाहिला असेल ट्रेड टॅरिफचं त्यांनी लावलेलं आहे. जो ट्रम्प आहेत त्यांनी काय सांगितलं, परत त्यांनी पॉवरमध्ये आल्यानंतर ही वॉन्ट्स टू मेक अमेरिका ग्रेट वन्स अगेन. त्यासाठी त्यांनी सगळे ट्रेड टॅरिफ आणि ट्रेड वॉर सुरू केलेला आहे. आणि चायना सुद्धा तो फुल्ली टॅरिफ लावतोय. का लावतोय? कारण की चायनाचं जी इकॉनॉमी आहे फार क्लोज यायला लागली त्याला, आणि मे बी त्याला असं वाटत होता की चायना विल टेक ओव्हर करेल. आणि चायना आणि रशिया हे यांनी काय स्टार्ट केलं की आपण डॉलरमध्ये नाही करायचं व्यवहार, युआनमध्ये त्यांच्या स्वतःच्या करन्सीमध्ये करायचं. भारतानं सुद्धा तसंच केलं. आता जे आपण रशियाकडनं ऑइल घेत होतो आपण सुद्धा रुबलमध्ये आणि इंडियन रुपीमध्ये आपण त्यांच्यासोबत व्यवहार केलेला आहे. तर हळूहळू आपल्याला डॉलरचं जे महत्त्व आहे कमी करायचं आहे. ते महत्त्व कमी व्हायला लागले म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी हे ड्रास्टिक स्टेप्स सुरू केले, टॅरिफ लावणे. आणि बाकीचे जे जगावरतीच नाही पण त्यांचे जे मित्र आहेत राष्ट्र नाटोवरती सध्या टॅरिफ लावायला सुरू केलेली आहे. आणि सर त्यांचे युरोपियन युनियन सोबत पण सध्या संबंध खूप येस, युरोपियन युनियन इज अ बेसिकली नाटो. युरोपियन युनियन जे आहे हे सगळे नाटो कंट्रीज आहेत. ते आर पार्ट ऑफ युएसच्या नाटोचेच पार्ट आहेत सगळे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा क्रॅक यायला लागलेत, कारण की डोनाल्ड ट्रम्पला त्यांना टॅरिफ इतकं त्यांनी जमा केलेलं आहे, त्यांना जमा करायचं बिकॉज ही वॉन्ट्स टू मेक इकॉनॉमिकली अमेरिका बॅक अगेन ऑन दी वर्ल्ड सुपर पॉवर त्यांना बनवायचं आहे. त्यांचं ते अल्टिमेट एम आहे. त्यामुळं ते त्यांनी टॅरिफ लावायला लागलेत आणि त्या टॅरिफमध्ये युरोपियन युनियन सुद्धा सफर व्हायला लागले. आणि त्यामुळं आता तुम्ही रिसेंटली पाहिलं असेल न्यूजमध्ये आता आलं असेल की एक फार मोठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये डावोसमध्ये एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तिथं फार मोठी मदर ऑफ ऑल डील्स नाही, ती मदर ऑफ ऑल डील्स नंतर झाली डावोसमध्ये. त्याच्या अगोदर हे असं दरवर्षी काय असतं आता इकॉनॉमिक फोरम असतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सगळ्या जगातल्या महत्त्वाचे कंट्रीज, स्पेशली G7 कंट्रीज असतात ते येतात आणि बाकीचे पार्टिसिपंट्स येतात. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ह्याच्यावर डिस्कशन करण्यासाठी, नवीन टेक्नॉलॉजीवरती आणि इन्व्हेस्टमेंट्स येतात, सगळं असतं. तिथं त्यांनी चॅलेंज केलं होतं. काय चॅलेंज केलं होतं की त्यांनी आता काय झालं होतं, जस्ट आय गिव्ह यू बॅकग्राऊंड. ट्रम्पनी काय केलं, व्हेनेझुएलामध्ये त्यांनी अटॅक केलं. तुम्ही ऐकलं असेल, तिथल्या
राष्ट्रपतीला त्यांनी उचलून घेऊन गेलं हो. त्यांच्या फोर्सेसने. रात्री 20 ते 25 मिनिटात सगळं ऑपरेशन याच्यामध्ये डोरबंद झाला. त्यांच्या व्हेनेझुएलामध्ये त्यांच्या कंपाऊंडमधून उचलून घेऊन गेले त्यांनी. ते रात्री 11 साडे 11 ऑपरेशन झाला, सकाळी 3 वाजता ऑपरेशन संपला. इतकं सटीक ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. का केला? व्हेनेझुएला वन ऑफ दी 13 का 14% ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहे. चायनाचे ते चांगले संबंध झाले होते. चायनाला तो सपोर्ट करत होता आणि तो ट्रेड व्यापार कशामध्ये करणार होता? तो करणार होता व्यापार युआनमध्ये, म्हणजे चायनीज करन्सीमध्ये. आणि तो अमेरिकेला आवडत नव्हता ते, कारण की डॉलर वीक होणार होता. त्यामुळे त्यांनी त्यांना उचलून अमेरिकेमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यांना कारण सांगितलंय की त्यांनी ड्रग पाठवायचे किंवा ड्रग माफिया आहे ते ड्रग टेररिझम त्यांच्या युएसमध्ये करायचे. त्यांनी हे जगाला कारण दिलेलं आहे. ओके. पण तुम्हाला काय वाटतं की ही जी अमेरिकेची दादागिरी आहे ती कंटिन्यू अशीच चालत राहील की याला कुठेतरी धक्का बसेल इथून पुढे? नाही, देखो अमेरिका स्ट्रॉंग आहे, तर आपल्याला त्याच्याबद्दल दोन मत नसायला पाहिजे. त्यांचं जे डॉलरचं जे डॉमिनन्स आहे जगामध्ये, कारण की कुठली कंट्री कशामुळे स्ट्रॉंग होते? 2 कारणामुळं. चाणक्य नीतीमध्ये तुम्ही बघा, चाणक्याने काय सांगितलं? इकॉनॉमिकली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे, अर्थव्यवस्था तुमची स्ट्रॉंग पाहिजे, दुसरं तुमची मिलिटरी स्ट्रॉंग पाहिजे, आणि थर्ड तुमचे इंटरनल इश्यूज तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे, तुमची कंट्री स्ट्रॉंग होणार आहे. सो इकॉनॉमिक इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स. त्यानंतर मिलिटरी आहे. तर त्यांनी इकॉनॉमिकली फार स्ट्रॉंग आहेत. आणि जिथं पण त्याला वाटतं की त्यांचे डॉलरवरती थोडंसं धक्का बसायला लागलाय, दिल कम बॅक. त्यांची दादागिरी जास्त दिवस चालणार नाही आहे, कारण की जगामध्ये सगळ्यांची विचारश्रेणी चेंज व्हायला लागली. आता आपलं स्वतःचं भारताचं उदाहरण घ्या. आपण रायझिंग पॉवर आहोत, आणि आपली रायझिंग पॉवर जी आहे, आपण फार एथिकली करेक्ट आहोत. आपण दादागिरी करत नाही. बेसिकली वी फॉलो रामराज्य, कृष्णाचे रूल्स हे फॉलो आपल्या ते डीएनएमध्ये आहेत भारताच्या. आपण सत्यासाठी काम करतो. आणि आपण काय म्हणतो? जग इज अ वर्ल्ड इज अ फॅमिली. आपलं एक मन आहे, वसुधैव कुटुंबकम, असं आपण म्हणतो का नाही? वसुधैव कुटुंबकम जी आपली जी फिलॉसॉफी आहे, ते फिलॉसॉफी लोकांना आणि जगांना हे अपील होती. त्यामुळे आपल्याला युरोपियन युनियन सेकंड, दॅट इज, एक तर हे झालेलं आहे. दुसरं, जगातलं सगळ्यात मोठं मार्केट भारत आहे. आपल्याला कोणी इग्नोर करू शकत नाही. तर ट्रम्पने जेव्हा डावोसमध्ये युरोपियन युनियनवरती प्रेशर टाकलं, युरोपियन युनियनने आपल्यासोबत करार केलेला आहे. मदर ऑफ ऑल डील्स ॲग्रीमेंट. त्यांनी आपल्यासोबत आत्ता सध्या ते करार केलेला आहे. त्या करारामुळं आपण भरपूर एक्सपोर्ट करू शकतो. आपण अमेरिकेवरती डिपेंड होतो. अमेरिका आपल्याला 50% एक्सपोर्टवरती टॅरिफ लावणार होता. तर नाव व्हॉट वी आर डुईंग, आपण काय करणार आहे? आपण युरोपियन युनियनसोबत, रशियासोबत, अरब कंट्रीजसोबत, आता अरबची पण एक मोठी बैठक झाली आहे 2-3 दिवसापूर्वी. अरब लीगचे कंट्रीज आले होते. त्यांचे हेड ऑफ दी फॉरेन मिनिस्टर, आता जे आपले जे फॉरेन मिनिस्टर जयशंकर सर आहेत, त्यांच्यासोबत येऊन आत्ता एक मिटिंग झालेली आहे. तर आपण सगळीकडे डायव्हर्सिफाय करायला लागलो आपले एक्सपोर्ट, आणि आपलं जे पण डायव्हर्सिफिकेशन करतोय आपण. अमेरिकेच्या ह्या टॅरिफमुळं युरोपियन युनियनची डील झाली आपली, त्यामध्ये आपल्याला फ्री ट्रेडचे ॲग्रीमेंट झालेली, आणि त्यासोबत आपण डिफेन्स पॅक्ट पण केले युरोपियन युनियनसोबत. मग सांगतो, डिफेन्स पॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके सर, आता हे तर झालं, समजा छोटे मोठे युद्ध चालू आहेत की ज्याचा जगावरती एवढा मोठा इम्पॅक्ट काय होत नाहीये, पण नाही असं नाही, जगावरती इम्पॅक्ट होतोय. आता आपल्याला सामान्य माणसाला ते कसं लक्षात येत नाहीये. आता नॉर्मल जो माणूस आहे त्याला इतकं लक्षात नाही, कारण की भारताने आपण काय केलं, फार आपण स्मार्ट स्ट्रॅटेजी केली. आपण कुणावरती एकावर डिपेंड नाही आहे, आणि आपण कुठल्या एका ब्लॉकवरती डिपेंड नाही आहे. नॅटो ब्लॉक आणि वॉर्सो ब्लॉक. आपण रशियाचा मित्र आहोत, रशिया आपला मित्र आहे, पण कम्प्लिटली रशियावर पण डिपेंड नाही आहे. आपण इराणकडनं पण आपण तेल घ्यायचो, आपण सौदी अरबकडून पण घ्यायचो. त्यामुळे आपलं डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळं वी आर एबल टू सस्टेन. आपल्या देशामध्ये ते आपल्याला जाणवत नाही. ओके. आपल्या देशामध्ये पेट्रोल प्राइसेस, डिझेल प्राइसेस वर जात नाहीत, पण बाकी देशामध्ये तुम्ही बघा, आपल्या बाजूला पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, श्रीलंका आहे, हे तर आपले एशियन कंट्रीज आहेत. तर जगामध्ये ह्याचा इम्पॅक्ट होतो. इराणमध्ये इफेक्ट व्हायला लागलाय, इन दी मिडल ईस्टमध्ये व्हायला लागलाय. तर इम्पॅक्ट होतो. असं नाही की आपण थोडंसं स्मार्टली रशियाकडनं एनर्जी, आपण रशियाकडनं, परत UAE कडनं, सौदी अरबकडनं आणि इराणकडनं घेतोय.
त्यामुळे आपल्याला अमेरिकेचा फार प्रेशर होतं आपल्याला की आपण का घेतोय, आणि त्यामुळे अमेरिका प्रेशर का टाकतो आपल्याला, त्याच्यामुळे प्रेशर टाकतो आपल्याला की तुम्ही रशियाकडनं घेऊ नका. तो इंडायरेक्टली काय म्हणतोय की तुम्ही रशियाचं वॉर फंड करायला लागलाय. पण युरोपियन युनियन घेतो तेव्हा रशियाकडनं त्यांना काय म्हणणार नाही. तो ही इज ऑल्सो प्लेइंग हिज स्मार्ट. तो काय करायचा प्रयत्न करतोय, लिव्हरेज करतोय, ही स्टँड पुट प्रेशर. का आपली त्याची डील व्हायला पाहिजे होती, अमेरिकाची आणि भारताची डील व्हायला पाहिजे होती. 3 गोष्टी स्पेशल होत्या. त्यांचं एक F-35 एअरक्राफ्ट आहे, आपण ते घेत नाही का, कारण की त्यांनी आपल्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करत नाही. तो जो सोर्स कोड असतो का नाही त्या एअरक्राफ्टचा, तो एअरक्राफ्ट द्यायला तयार आहे, पण विदाऊट सोर्स कोड. म्हणजे काही एअरक्राफ्टमध्ये काही खराब झालं, काही प्रॉब्लेम झाला, परत आपल्याला अमेरिकेवर डिपेंड राहावं लागणार आहे. त्यामुळे आपण त्यावरती जास्त विचार केला नाही. सेकंडली, ट्रम्प आपल्यावरती पुश करत होता की तुम्ही ट्रेड अग्रीमेंट साईन करा आपल्यासोबत. फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये तो सांगतो की आपल्याला ॲग्री मार्केट ओपन करा भारताचं, शेती, कारण फार मोठं मार्केट आहे आपलं. मग शेतीमध्ये आपले शेतकरी आहेत त्यांना फार लॉस होणार आहे. मग आपल्या गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलं की नाही करायचं. त्यामुळे तो काय म्हणतो की मला दूध, शेतीचे जितके पण प्रोडक्ट्स आहेत आणि मासे सगळे विकण्यासाठी मला भारताचं मार्केट ओपन करा. आपण नाही म्हणलं. हे दुसरा पॉईंट आहे. तिसरा मुद्दा होता की आपण ऑपरेशन सिंदूर नंतर तो म्हणतो की ट्रम्प की भारत आणि पाकिस्तानचा युद्ध जे मी थांबवलं, मला क्रेडिट द्या. आपल्या भारताने दिलं नाही. त्यामुळे 3 मुख्य कारणामुळे तो चिडलेला आणि आपल्या भारतावरती इतका टॅरिफ लावतोय. बेसिक सिंपल साध्या भाषेत सांगतोय, टॅरिफ लावतोय आपल्यावरती. म्हणून आपल्याला हे युरोपियन युनियन प्लस हे जो अरब कंट्रीज आहे सगळीकडे आपण वेगवेगळे डील्स करायला लागलो. ओके. पण जर समजा उद्या झालंच युद्ध, ओके, तर त्याचं स्वरूप वगैरे कसं असू शकतं, आणि हे जे काही मेजर प्लेयर्स आहेत जसं की अमेरिका आहे, रशिया आहे आणि चायना आहे, तर हे कोणत्या साईडला असू शकतात? हे क्लिअर आहे. चायना, रशिया हे एका साईडला असणार आहेत, आणि आपण जे आहेत आपण इंडिपेंडेंट आहे. आपण कुण्या ब्लॉकला नाहीच आहे, ना अमेरिकन ब्लॉकला आहे ना रशियन ब्लॉकला आहे. हा जर युद्ध झालाच तर तुमच्या एक हायपोथेटिकल क्वेश्चन आहे ना, एक कल्पना आहे. पण मला वाटतं युद्ध ह्या लेवलवरती होणार नाहीये जसं आपल्याला वाटतंय. छोटे मोठे संघर्ष छोट्या मोठ्या कंट्रीजचे होणार आहेत, हे 100% आहे. आणि जे युद्ध झालं तरीही इट इज गोइंग टू बी टेक्नॉलॉजिकली ओरिएंटेड. जसं ऑपरेशन सिंधूरमध्ये तुम्ही पाहिलं आता कसं झालं होतं. आपण ड्रोन्स, मिसाईल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गन्स, म्हणजे कॉन्टॅक्टनं. पहिले कसं असं जुन्या ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट वॉर असायचं, म्हणजे जाऊन तुम्ही लढा, फेस टू फेस जमिनीवरती मारा, लढाईमध्ये गोळी मारा किंवा तुमचे जवान शहीद होतील. आता ह्या ऑपरेशन सिंधूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मिनिमम कॅज्युअलिटी आपलं एअरक्राफ्ट्स, मिसाईल्स, ड्रोन्स प्लस तुमची आर्टिलरी गन्स आणि बॉर्डरवरती क्रॉस बॉर्डर फायरिंग, हे आपला उद्देश होतं. आता नवीन एक मिसाईल तुम्ही ऐकलं, ब्रह्मोस. ब्रह्मोस मिसाईल्स विच आर सुपरसॉनिक, ते रडारमध्ये सुद्धा येत नाहीत. तर ज्यादा स्वरूप ड्रोन वॉरफेअर आणि मिसाईलचं राहणार आहे. शेवटी तुम्हाला ॲट द एंड तुम्हाला समजा काही कब्जा करायचा असेल जागा वगैरे, तुम्हाला इन्फंट्रीला पाठवावं लागेल, ते पायदळ सैनिक तुम्हाला पाठवावं लागेल. तर सुरुवातीचं स्वरूप असणार आहे नॉन कॉन्टॅक्ट वॉर, दॅट इज वन. हे झालं व्हायलन्सवालं. नॉन व्हायलन्समध्ये काय होणार आहे, सायबर सिक्युरिटी. तुमचे जितके पण सायबर अटॅक होणार, तुमचे कम्प्युटर, तुमची कंपन्या, तुमच्या इलेक्ट्रिकल ग्रिड्स, तुमचे बँकिंग सिस्टम सगळे हॅक होतील. जे आता जे अमेरिकेने केलं होतं व्हेनेझुएलामध्ये, तेच केलं सायबर वॉर. आणि डायरेक्ट एनर्जी वेपन असतात जे लोकांना, तुमच्या सोल्जर्सला एकदम ब्लाइंड करणार, तुमचे कानाला बिलकुल. ते बायोलॉजिकल वेपन्स, नॉट बायोलॉजिकल. ओके, बायोलॉजिकल हे आहेत डायरेक्ट रेडिओलॉजिकल तुम्ही सांगू शकता, किंवा यू कॅन से दे आर ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन्स आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत, रेडिओ एनर्जी किंवा मायक्रोवेव्ह एनर्जीज, हे सगळे यूज करतात डायरेक्ट एनर्जी वेपनमध्ये. त्यांनी यूज केलं ते. तर दिस इज द वॉरफेअर इज चेंजिंग, दॅट इज वन. सेकंडली स्पेसच्या थ्रू तुमची मॉनिटर होणार आहे सगळं. आणि स्पेसच्या थ्रू सॅटेलाइट तुम्हाला हिट होणार आहे तुमच्या जागी. सॅटेलाइट्स आहेत स्पेसमधनं, दे कॅन हिट युअर कंट्रीज मेन टार्गेट्स. ते चायना, अमेरिका, रशिया आणि इंडिया सुद्धा स्पेसमध्ये डुईंग वेल. तर ते एक पार्ट आहे स्पेसचा. आणि त्यासोबतच एक इंटरनल वॉर होऊ शकतं. इंटरनल वॉर म्हणजे काय, भारतामध्ये कसं ते करणार, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. काय करणार, जसं रेजिम चेंज केलं बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये रेजिम चेंज केलं. इंटरनल वॉरमध्ये काय करणार, ते
यूथला प्रोटेस्ट करायला लावणार किंवा कम्युनल राईट्स करायला लावणार, काय ते करून त्या डेमोक्रेटिक फॅब्रिक सोसायटीच्या मध्ये भाग करणार, त्यांच्यामध्ये ब्रेक करणार आणि भांडणं करून सत्तेवरती त्यांचे माणूस बसवणार. बेसिकली दॅट इज अदर ॲस्पेक्ट इंटरनलमध्ये, इंटरनल चेंज करणार, जसं श्रीलंकेमध्ये झालेलं आहे, पाकिस्तानमध्ये जसं होत आहे. तर दॅट इज अदर पार्ट. म्हणजे स्पेक्ट्रम जे युद्धाचं आहे, राईट फ्रॉम तुमचा एक धोंडा फेकतो माणूस, प्रोटेस्टर धोंडा फेकतो का नाही, आणि तुमचा जे स्पेस आहे सायबर वॉरफेअर, म्हणजे हे सगळं स्पेक्ट्रम आहे युद्धाचं. आज स्पेक्ट्रम ऑफ वॉर इज चेंजिंग. वॉर काय आहे? वॉर इज लाईक ए कॅमिलियॉन विच चेंजेस इट कलर. युद्ध काय आहे? हे सरडासारखं असतो, कलर चेंज करत असतो बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. जसं जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, ते टेक्नॉलॉजी जसंच वापरणार आहेत नवीन टेक्नॉलॉजी, दॅट विल चेंज दी वे यू फाईट. आपण लढण्याचं स्वरूप कसं चेंज होणार आहे याच्यामुळे. सर, आता या गोष्टी आता आपण बोललो समजा की वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, पण न्यूक्लिअर पॉवर्स पण आहेत आता बरेच देश. येस. आणि त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स पण आहेत. तर हे देश खरंच कधीतरी एकमेकावरती न्यूक्लिअर वेपन चालवू शकतात का? पर्सनली मला असं वाटतं की नाही. कारण की तुम्ही द्वितीय महायुद्धानंतर तुम्ही पाहिले, त्यानंतर कोणी कुठल्या तर आजपर्यंत एका कंट्रीने यूज केलं का? नाही. द्वितीय महायुद्धामध्ये जापानवरती जे न्यूक्लिअर वेपन यूज केलं, त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे त्याचं किती भयानक परिणाम आहे है ना. त्यामुळं सगळ्या जगांना हे माहीत आहे. ते न्यूक्लिअर वेपन फक्त ॲज अ डेटरंट, म्हणजे जे भीती म्हणून ठेवलेलं आहे. आता पाकिस्तान आणि आपलं झालं होतं ऑपरेशन सिंदूरमध्ये, आपण त्यांचे 9 बेसेस, त्यांचे 9 जे टेररिस्ट कॅम्प्स आपण ते तोडले होते. फक्त 20 मिनिटात आपण ते ऑपरेशन लॉन्च केलं होतं ऑपरेशन सिंदूरमध्ये. आणि त्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स आला आपल्याला. त्या रिस्पॉन्स आल्यानंतर आपण त्यांचे एअर बेसेस, त्यांचे इन्स्टॉलेशन सगळे तोडले. परत 12 ते 13 त्यांचे एअर बेसेस आपण त्यांचे ठोकले, एअर बेसेसवरती आपले मिसाईल ठोकले. तर जे स्वरूप आहे युद्धाचं ह्या प्रकारे राहणार आहे. ओके सर, आता समजा बाकीच्या देशांमध्ये न्यूक्लिअर आपण त्यांच्या त्यांनी न्यूक्लिअर यूज केलं का? नाही, धमकी देतात पाकिस्तान. पण यूज केलं आजपर्यंत नाही, फक्त तो धमकी देत असतो. आपण त्यांच्या न्यूक्लिअर जी साईट होती, न्यूक्लिअर साईटच्या गेटवरती आपण त्यांच्या अटॅक केलं, तेव्हा जाऊन आपली बोलणी झालेली आहे. तर मला असं वाटतं की न्यूक्लिअर सहसा कुठली कंट्री वापरणार नाही. तर आता आपण आंतरराष्ट्रीय गप्पा तर आपल्या बऱ्याच झाल्या, तर मला असं वाटतं की आता थोड्याशा शेजाऱ्यांबद्दल गप्पा मारूयात. बोला ना. आंतरराष्ट्रीय शेजारी आपले चांगले आहेत, फार चांगले शेजारी आपले आणि फार जवळचे आहेत, जीवलग आहेत. येस. तर आपलं जे पाकिस्तान बद्दल आता तुम्ही सांगितलं, तर काय वाटतं की म्हणजे भविष्यात या 1-2 वर्षामध्ये इंडिया पाकिस्तान वॉर होऊ शकतं का किंवा काय? मी काय सांगतोय, इंडिया पाकिस्तानचं वॉर आपण 47 मध्ये सुरू आहे. 47 ला पहिलं वॉर झालं आपलं काश्मीर घेण्यासाठी. दुसरं वॉर झालं 65 ला, 1965. परत तो हारला. नंतर आपण 1971 मध्ये त्याचे 2 तुकडे केले. बांगलादेश असं जगामध्ये एक उदाहरण आहे की त्याचे तुकडे केले आणि 93,000 सैनिक आपल्या शरण आले. हे जगाचा रेकॉर्ड आहे. आपली भारतीय सेनेने 71च्या लढाईमध्ये त्या 93,000 सैनिकाला आपल्याला शरण केलं. तर दॅट इज वॉर त्यांचं तोडलेलं आहे. परत 89 मध्ये त्यांनी ठरवलं की आपण भारतासोबत जिंकू शकत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, ऑपरेशन टोपॅज लॉन्च केलं. ऑपरेशन टोपॅज आहे काय? ऑपरेशन टोपॅज असं आहे की भारताला इंटरनली आपण ब्लीड करायचं आहे. 1000 कट्स, ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. बाहेरनं लढू शकत नाही, त्यामुळं तो इंटरनली आपल्या देशामध्ये इन्सर्जन्सी, जे पंजाबमध्ये इन्सर्जन्सी सुरू केली त्यांनी, नंतर काश्मीरमध्ये जे अलगावाचा उठाव केला धर्माच्या नावाखाली काश्मीर लोकांना, आणि त्यांना उठवा करून तिथं काश्मीर पंडितांना पोहून टाकलेलं धर्माच्या नावाखाली. परत पंजाबमध्ये खलिस्तान मुवमेंट केलं धर्माच्या नावाखाली. नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी स्टार्ट केलेलं होतं. परत नक्सलाईट मुवमेंटला फार सपोर्ट करत होता. दॅट इज वन. त्याच्या व्यतिरिक्त PFI किंवा इंडियन मुजाहिदीन, तुम्ही नाव ऐकलं असेल. हे सगळे जे छोटे छोटे आपले भारतामध्ये काही गट आहेत जे एक्स्ट्रीम विचार करतात, त्यांना मोटिवेट करून त्यांना वापरायचं. इंडियन मुजाहिदीन, PFI, आणि त्यांना कम्युनल राईट्स करायला लावायचे इंडियामध्ये.
त्याचा ते उद्देश. त्यानंतर इलिगल इमिग्रेशन करायचं इंटरनल याच्यामध्ये. बांगलादेशचे रोहिंग्याचे तिथले लोक घेऊन भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचं. म्हणजे इंडियाचे डेमोग्राफिक चेंज करायचं, पॉप्युलेशन चेंज करायची. 5 करोड होते आपले इंडियामध्ये मुस्लिम बांधव आपले, त्यांची लोकसंख्या वाढली. आणि आज त्यासोबतच ते बांगलादेशी आणि रोहिंग्या इंडियामध्ये का बसवत आहेत? त्यांना डेमोग्राफिक चेंज करायचं. त्यांना वाटते पॉलिटिकली आत ते चेंज करून आपल्यासोबत जिंकतील. त्यामुळे त्यांनी नंतर 99मध्ये कारगिल केलं. तरी पण त्यांना आम्ही कारगिलमध्ये बुरीत तरी आपण त्याला लथाडलं. परत ते सुधारत नाही. परत आता ऑपरेशन सिंधू आणि टेररिस्ट अटॅक्स. आणि पहलगामचा झाला, त्याच्या अगोदर पुलवामा झाला, त्याच्या अगोदर उरी झाला, उरीच्या अगोदर पार्लमेंट झाला, पार्लमेंटच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तिथं छत्तीसिंगपुरामध्ये झाले होते. मुंबईला पण झालं. हा, मुंबई झाला. जर्मन बेकरी तुमच्या आपल्या पुण्यात झाला जर्मन बेकरीमध्ये. तो करत राहणार आहे. तो एक टेररिझम एक हिस्सा आहे त्याचा. जे बाकी सांगतोय काउंटरफेट करन्सी करणार आहे तो. म्हणजे नकली नोटा आपण बंद केल्या, परत नकली नोटा सुरू झाल्या. काल परवाच न्यूज झाली होती वाटतं. मग ते सांगतो ना की नकली नोटा टाकायचं इंडियामध्ये. ड्रग टेररिझम, त्याचे वेगवेगळे स्वरूप आहेत ऑपरेशन टोपॅजचे. कसं ब्लीड करायचं इंटरनली, कसं त्याला म्हणजे भारताला चालू आहे असं म्हणतात. चालू आहे ना, हे सगळं चालू आहे आपल्या समाजामध्ये आहे. सामान्य लोकांना हे माहीत पाहिजे की हे जे ड्रग टेररिझम आहे हे बॅक्ड बाय पाकिस्तान. लव जिहाद सारखे, लव जिहाद सुद्धा बॅक्ड बाय पाकिस्तान. त्यांची ISISची जे पहुंच आहे पूर्ण भारतामध्ये आहे. काही लोक आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये येतात, त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये येतात, त्यांच्या आयडिओलॉजीमध्ये येतात आणि ते त्यांच्यासाठी काम करतात. स्लीपर सेल्स आहेत भारतामध्ये त्यांचे. जेव्हा ते ॲक्टिवेट करतात तेव्हाच ते काम करतात. आता जस्ट छोटंसं एक्झाम्पल, दिल्लीमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याच्यामध्ये कोण होते? ते डॉक्टर्स होते. ते कोण होते? स्लीपर सेल्स होते. जैश ए मोहम्मद आणि ISI कंट्रोल करत होता. तर त्यांचं जे एम आहे, जे ऑपरेशन टोपॅज ते चालूच आहे. बॉर्डरवरती तर आपण लढतो आहे, एक भाग आहे, पण आतलं इंटरनल सिक्युरिटीची जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि हळूहळू हे ते करायला लागलं आहे. म्हणून लोकांना हे गोष्टी अवेअर पाहिजे, माहिती पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही अलर्ट पाहिजे. ॲज ए सामान्य नागरिक तुम्हाला माहीत पाहिजे सगळ्या गोष्टी की इंटरनली तुम्ही धर्माच्या नावाखाली लढू नका, एकत्र राहा भारत म्हणून. तुम्ही लव जिहादच्या केसेसमध्ये फसू नका, तुम्ही ड्रग्समध्ये फसू नका, कॉलेज स्टुडंट्स आणि सगळे. इलिगल इमिग्रेंट तुमच्या गावामध्ये सिटीमध्ये बांगलादेशी येतात, रोहिंग्या येतात, तुम्ही लगेच रिपोर्ट करा पोलिसला, तुम्ही लगेच म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन रिपोर्ट करा. आपल्या लोकांना फार कमी अवेअरनेस आहे. मी सांगतो काय, आपल्याला जे तुम्ही शेजारी म्हणताय का नाही, एकीकडे पाकिस्तान एकीकडे चायना, हे दोन शेजारीला भारतीय सेना, भारतीय एअरफोर्स, भारतीय नेव्ही, सशस्त्र बल त्यांची कुटाई करू शकतात. पण आत आपण पॉलिटिकली छोट्या मोठ्या मतभेदासाठी, वोट बँकसाठी आपण एकमेकाच्या विरोधात बोलतो. आणि असे इलिगल लोक, इलिगल इमिग्रेंट्स ह्याच्यामध्ये येतात. ड्रग्सचे लोक इथं, ड्रग्स तुमच्या बॉलिवूडमध्ये ड्रग्स आहेत, कुठनं आलेले आहे? सगळे तिथनंच आलेले आहे. बॉलिवूडच्या लोकांना कळत नाही की आम्ही पाकिस्तानसाठी काम करतोय. त्यांचे फंडिंग त्याला माहीत नाही कोण असतं. तुम्ही आता पाहिलं असेल, म्हणजे सांगतो की हे इन्फॉर्मेशन वॉर आहे, हे प्रोपगंडा वॉर आहे. म्हणजे स्वरूप काय करणार, सोशल मीडियावरती काहीतरी एक मिसइन्फॉर्मेशन टाकायची आणि ते लोक उठणार. आणि आता हमास आणि इस्रायलची लढाई चालली होती, ऑल आयज ऑन रफा असं आपले सेलिब्रिटी, आमची सेलिब्रिटी भारतातले ते सांगत होते. वाय नॉट ऑल आयज ऑन पहलगाम, वाय नॉट ऑल आयज ऑन आमच्या काश्मीर, वाय नॉट ऑल आयज ऑन आमचे जवान. काय करत नाहीत ते? त्यांना पैसे मिळतात आणि त्याला माहिती नाही त्यांच्या मागे फंडिंग कोणाची आहे. हे थोडंसं दुःखद वाटतं मला. पण इंटरनली तुम्हाला सगळ्यांना अवेअर पाहिजे. सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी फार फार महत्त्वाची आहे. चाणक्याने सांगितले कुठल्या देशाला तोडायचं असेल तर इंटरनली तुम्ही तोडा, आणि तेच ते पाकिस्तान करायला लागले आपल्यासोबत. आणि आपण सगळे इतकं सोपं नाही भारताला तोडायचं, पण वी हॅव टू बी अवेअर. सर, आता पाकिस्तानबद्दल तर झालं, पण मग चायनाची कंडिशन थोडीशी वेगळी आहे. चायना आपल्यापेक्षा, आपण असं म्हणू शकतो की बाकीच्या बाबतीमध्ये थोडंसं येस यू कॅन से दॅट, आपण म्हणू शकतो इन टर्म्स ऑफ मिलिटरी. आपली 12 ते 13 लाखाची आर्मी आहे.
पाकिस्तानची 6 लाखाची आर्मी हो. आहे आणि त्याची चायनाची 18 ते 20 पण जाते. पण चायनाची चॅलेंज पण जास्त आहेत. चायनाची बॉर्डर पण मोठी आहे है ना. पण येस, चायना इन टर्म्स ऑफ नंबर्स आपल्याकडे जास्त आहे, इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याकडे जास्त आहे, इन टर्म्स ऑफ फंडिंग म्हणू शकतो. फंड येस हां. जास्त आहे. पण आपल्याकडे सगळ्यात महत्वाचे आहे भारतीय सेनेचे जवान. ते सगळ्यात स्ट्रॉंग आपण आहेत. मी भारतीय सेनेचे जवान आहे म्हणून म्हणत नाही. आपल्याकडे जे एथिक्स आहेत, आपल्याकडे जे फायटिंग केपेबिलिटी आहे. तुम्ही एक मूवी पाहिला असेल, आता रिसेंटली एक मूवी आला बॉर्डर टू 120 120 बहादूर. तो एक मेजर साहेब डिसाईड करतो 3000 चायनीज येतात आणि 120 लोक त्यांना थांबवतात. 120 मेन अंडर मेजर शैतान सिंग भाटी त्यांनी थांबवते. म्हणून लडाख आपला गेला नाही. आता गालवन मध्ये झालं होतं जे मागे, आमचे काही जवानांनी त्यांना बुरी तरह मारलं होतं. तर आपलं जे ह्युमन स्पिरिट आहे, आपली जे देशभक्ती आहे, आपल्या जे मातीमध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डनरी आहे, ती आहे त्यागाची भावना, देशभक्तीची भावना. ते आपल्या कुणाकडेच नाही. आपण आरामसे टेक केअर करू शकतो. असू दे चायना मोठा असेल तरी, नॉट टू वरी ऑन दॅट. वी आर वेल प्रिपेअर्ड टू टेक केअर चायना. फक्त इंटरनल तुम्ही चांगलं हात ठेवा. यू कॅन फाईट ऑन बॉर्डर. ओके सर, हे जे तुमचे सिक्रेट ऑपरेशन आहेत हे जरा मला ऐकायला आता इंटरेस्ट येतोय. कारण चायनाबद्दल बोललो आपण, पाकिस्तानबद्दल बोललो. पाकिस्तानच म्हणजे जास्त टेन्शन घ्यायसारखे गोष्टी आहेत. काश्मीरमधले काश्मीरमध्ये येस, काश्मीरचे जे त्यांनी ऑपरेशन टोपॅज वगैरे आहे, ते काश्मीरी लोकांना त्यांनी भरपूर बरगवलेलं आहे. माझं ते काश्मीरमध्ये मी जेव्हा पोस्टेड होतो ते माझे भरपूर अनुभव आहेत की लोकांसोबत मी चर्चा केलेली आहे. तिथल्या लोक खरंच चांगले आहेत. आपले भारताचे सगळेच लोक चांगले आहेत, काश्मीर सुद्धा लोक चांगले आहेत. 80% सगळे लोक चांगले आहेत. पण 10-20% ते थोडंसं इन्फ्लुएन्स होतात धर्मामुळं, कोणी पैशामुळं इन्फ्लुएन्स होतात. तर हे जे तुमचे ऑपरेशन्स आहेत ना, आहे. ते मला थोडंसं डिटेलमध्ये ऐकायचे आहेत. कारण हा जो आपला पॉडकास्ट होता तो थोडासा इंटरनॅशनल लेवलचा होता, जिओ पॉलिटिक्स वरती होता, म्हणून आपण बाकीच्या गोष्टी चर्चा केल्या. पण या ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या आम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण आणखी एक पॉडकास्ट तुमच्यासोबत करू. येस बरोबर आहे. कारण की आपण स्ट्रॅटेजिक बोललो, जिओ पॉलिटिक्स बोललो, आणि आता ऑन ग्राउंडचे जे ऑपरेशन्स आहेत आपण नेक्स्ट टाइम बोलूया. आणि डेफिनेटली आय शेअर माय एक्सपिरियन्स विथ यू. येस, पण त्याआधी एक शेवटचा प्रश्न विचारतो की ही जी आता इंटरनॅशनल लेवलला जी कंडिशन चालू आहे की कधीही वॉर होऊ शकतं किंवा उद्या अचानक काहीतरी संकट येऊ शकतं, तर अशा कंडिशनमध्ये जे नॉर्मल सिव्हिलियन्स आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल? सामान्य नागरिकांनी फक्त अवेअर राहायला पाहिजे. काय चाललंय जगामध्ये, तुमच्या भारतामध्ये काय चाललंय असं समजायचं नाही. जगामध्ये काय चाललेलं तुम्हाला इफेक्ट होणार नाही, तुम्हाला पण इफेक्ट होतं. पण आपली जे सध्याची गव्हर्नमेंट आहे त्यांची नीतीमुळे, पॉलिसीमुळे तुम्हाला ते तेल जाणवत नाही. ते जे जसे ऑइल प्राइसेस आहेत ते वाढत नाहीत. फार कंट्रोल करायला लागलोय. पण येस, तुम्ही जागतिक घडामोडी आणि देशाच्या घडामोडी आणि स्टेटच्या घडामोडी या तिन्हीमध्ये तुम्ही अवेअर राहा. आणि आजूबाजूला तुम्ही बघा शेजारी काय आहे, कोण आहे, कोण ड्रग्स विकतो, काय विकतोय, कसे इलिगल लोक कशामुळे आलेत, ह्याच्यावरती तुम्ही ध्यान द्या. पोलिसला इन्फॉर्म करा, म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनला इन्फॉर्म करा, ऑथॉरिटीला इन्फॉर्म करा आणि अवेअर राहा. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. येस, कारण जागतिक असं समजून नये फक्त शोधर तिथं लढणार आहे, सैनिक लढणार आहे. तुम्ही पण सैनिक आहात. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. फक्त सैनिक आणि पोलीस करतील असं होणार नाही. तुम्ही पण सहभाग घेतले पाहिजे. पीपल्स मुवमेंट झाली पाहिजे, लोकांची मुवमेंट झाली पाहिजे इंटरनल सिक्युरिटीसाठी आणि जागतिक लेवलवरती जे चाललेलं आहे माहिती पाहिजे तुम्हाला. बरोबर. आणि त्यासाठी मला असं वाटतं की अवेअरनेस झाली पाहिजे. येस, खास त्यासाठीच आपण आजचा पॉडकास्ट केला होता. आणि खरंच थँक्यू सो मच सर की तुम्ही इतका तुमचा व्हॅल्युएबल टाइम आमच्या ऑडियन्ससाठी दिलात. आणि खरंच आज पहिला पॉडकास्ट होता पण एकदम भारी वाटलं तुमच्यासोबत. आणि जो सेकंड पॉडकास्ट होणार आहे ते तर मला असं वाटतं त्याच्यात आणखी जास्त मजा येणार आहे. कारण तिथे ग्राउंड रिअलिटी समजणार, ऍक्च्युअल ऑपरेशनचा थरार आपल्याला समजून घेता येणार आहे, जसं धुरंधर टाईप. येस. आणि सुरुवात आपण धुरंधर पासूनच करूयात. येस, तर थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू. जय हिंद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि हा पहिला प्रयत्न होता आपला, एका वेगळ्या लेवलवरती, एका वेगळ्या टॉपिकवरती आपण आजचा हा पॉडकास्ट केलेला आहे. जर अशाच टाईपचे पॉडकास्ट तुम्हाला आणखी पाहायचे असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल की सचिन सरांना आपल्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगू शकतात.
आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण सरांनी सांगितलं आहे की आपल्याला इथून पुढं अलर्ट राहायचं आहे आणि अलर्ट राहूनच सगळे कामं करायचे आहेत. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.